ची टीम, आमचे कॅमेरामॅन आणि टेक्निकल टीम देखील सज्ज आहे. आमचे दोन्ही स्कोरर पुन्हा एकदा या मंचावर आपल्याला सज्ज पाहायला मिळतील. द गेम इज ऑन. 10, 9, 8, 7, 6, 5, 4, 3, 2, 1. इयर वी गो. पहिला चेंडू गोलंदाजी मार्कवर पाहायला मिळतोय. 4 षटकांचा सामना. गोठिवली संघाचा स्ट्रायकिंग बॉलर स्वराज, मॅन विथ गोल्डन आर्म. मागच्या स्पर्धेमध्ये खूप चांगली गोलंदाजी त्यांना साकारली. पहिला चेंडू मिस टायमिंग स्ट्रोक हवेमध्ये आहे आणि पहिला चेंडूवर इथे झेल निसटलाय. खराब क्षेत्ररक्षण. सुरुवात मात्र खराब होते. 2 धावानं गेट्स ऑफ द मार्क. एका धावानं मात्र इथे मात्र धावफलकाचं दार उघडलं जातंय. अनुप गेट्स ऑफ द मार्क विथ द सिंगल आणि या एका धावानं कुक्षित संघाचं मात्र बॅटच्या स्वरूपात खातं उघडतंय. स्ट्रायकर एंडवर आता मात्र आकाश, एक हार्ड हिटर असा फलंदाज. शॉर्ट पिच चेंडू मात्र थोडासा दिशाहीन म्हणता येईल. आउटसाइड ऑफ स्टिक. बराच बाहेरचा हा चेंडू. पंच या चेंडूला मात्र वाईट घोषित करतायत. डिक्लेअर्ड वाईट बॉल. एक्स्ट्राचं खातं उघडलं जातंय. एक्स्ट्रा 1. संघाची एकूण धावसंख्या 1 चेंडूच्या समाप्तीनंतर 2. शॉर्ट पिच चेंडू इथे इनसाइड आउटचा अतिशय देखणा फटका. स्टँड पिक लॉफ्ट अँड डिलिव्हर टुवर्ड्स दी एक्स्ट्रा कव्हर रिजन फॉर 6. पहिला षटकार आणि या स्पर्धेमधील पहिली 6 पाहायला मिळते. बॅट्समन आकाश याच्या बॅटमधनं हा तडाखा. सुरुवात खूप चांगली करतोय. मगाशी उल्लेख झाला एक्सप्लोजिव्ह बॅटिंग पेअर नवी मुंबईमधील अनुप पाटील, ज्यांच्याकडे जबरदस्त कल्पकता आहे, आणि आकाश मजबूत शरीरयष्टी आणि तितकीशी ताकद. शॉर्ट पिच चेंडू ह्या वेळेला मात्र पुन्हा एकदा ऑन साइडला क्षेत्ररक्षक आहे. चांगलं जजमेंट पाहायला मिळतंय आणि धाव मिळेल फक्त 1. मागच्या चेंडूवर षटकार आला त्यानंतर मात्र अंडरस्टँडिंगचं क्रिकेट, थोडंसं सुजबूजचं क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतंय. स्ट्राईक रोटेट केली गेली. आकाश आणि अनुप यांच्यामध्ये खूप चांगलं कोऑर्डिनेशन पाहायला मिळते. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर तयार असतील. स्वराज व्हेरिएशन, परंतु अनुप ज्याच्याकडे खूप चांगलं 6 हिटिंग ॲबिलिटी आणि ॲबिलिटी, तो मात्र इथे त्याचं कौशल्य जबरदस्त दाखवतो आणि वहिली त्याच्या बॅटमधनं हा पहिला षटकार पाहायला मिळेल. संघाच्या वतीनं दुसरा षटकार. एकूण धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते ती तब्बल 15 वर. शॉर्ट पिच चेंडू थोडासा दिशाहीन, मला वाटतंय डेड बॉल पाहायला मिळेल. येस, आणि स्वराज पुन्हा एकदा ओव्हर द विकेट. हो 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 हो, व्हॉट अ कमबॅक. बायच्या स्वरूपात मात्र धाव मिळाली आणि या एका धावणे संघाची एकूण धावसंख्या 16. अजूनही 1 चेंडूचा खेळ बाकी आहे. 5 चेंडूचा खेळ झाला. 2 षटकार आपल्याला पाहायला मिळाले. यष्टीरक्षक आपलं लक्ष केंद्रित करू इच्छितो. बॅकसाइडचं गेट आहे, ते गेट जरा बंद करायचं प्लीज. मैदानाचं थोडंसं आपल्याला ऑब्स्टिकल आहे, कारण वन साइड मैदान आहे. बॅकवर्ड क्षेत्र आपल्याला डिक्लेअर झोन पाहायला मिळेल या मैदानावर, परंतु बऱ्याचशा स्पर्धा या मैदानावर गेले कित्येक वर्ष यशस्वीरित्या संपन्न होताना आपल्याला पाहायला मिळतात. यंदाच्या मोसमातील रबर बॉलची ही पहिली स्पर्धा. ओहो हो, फुल ओव्हर लेंथ. या वेळेला मात्र कोणतीही चूक करणार नाही अनुप. जागेवरूनच मात्र त्या चेंडूची लाईन जज केली आणि सरळ भिरकावून दिलाय. षटक मात्र इथे संपलाय आणि धावा मात्र आपल्याला पाहायला मिळतात त्या म्हणजे 22 वर 22.
यस, आणि पहिलं षटक 6 चेंडूंचा खेळ समाप्त झाला आणि धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते ती 22 वर. आणि रबर बॉलच्या स्पर्धेमध्ये ही मात्र खूप चांगली धावसंख्या पाहायला मिळेल. ॲव्हरेज रन आहे. यस, आणि लॉकडाऊन आणि कोविडची नियमावली आम्ही तुमच्यापर्यंत जरूर पोहोचवू प्रेक्षक वर्ग. तोपर्यंत मात्र दुसरा गोलंदाज तयार असेल. पहिला चेंडू खोलवर टप्प्याचा, एक हरहुन्नरी जबरदस्त स्किल सेट आहे त्याच्याकडे. यज्ञेश गोठिवली संघाच्या वतीनं ज्यानं काही कालखंड मात्र जबरदस्त आपल्या नावाची छाप सोडली आहे, तो गोलंदाजी मार्कवर आपल्याला पाहायला मिळेल. वैयक्तिक पहिला आणि संघाच्या वतीनं दुसरा ओव्हर द विकेट. ओ हो, पहा काय गोलंदाजी साकारतोय. मगाशी ज्याचा उल्लेख झाला, एक जबरदस्त हुन्नरी आणि हाय स्किल सेट, जबरदस्त कॅलिबर आहे त्याच्याकडे. अ बॉलर विथ हाय पोटेन्शियल आता मात्र जबरदस्त कौशल्य परफॉर्मन्स माध्यमातून दाखवतोय. फ्लोर लेन फुलटोस घेतलाय, इथे पीक केलाय, परंतु धाव मिळेल फक्त एक. स्ट्राईक इथं रोटेट होईल. आकाश आता मात्र स्ट्रायकर एंडवर जातोय. आफ्टर लॉंग टाइम वन मोर ॲडेड इन द टोटल स्कोर मूव्स ऑन 24 फॉर नन आफ्टर 1 ओव्हर. दिस इज सेकंड ओव्हर इन प्रोग्रेस. यज्ञेश आगामी चेंडू फेकण्यासाठी तयार असेल. गोलंदाजी मार्कवर पंचांच्या डाव्या अंगानं. ओहो, इनस्विंगचा हा चेंडू विथ द स्पिन खेळायचा होता. आकाशाला जमिनीला घरंगळत हा चेंडू जातोय. लॉंग ऑन मध्ये एकच धाव मिळाली. स्ट्राईक इथं रोटेट होते, कारण दोन्ही फलंदाजाचा जर का विचार करा तर मात्र दोन्ही फलंदाज आता मात्र संपूर्णपणे तग धरून उभे आहेत. खूप चांगला अनुभव अनूपकडे, खूप चांगला अनुभव आहे आकाशकडे. आणि यज्ञेश इथे मात्र मी म्हणेन खूप चांगली कमबॅक करतोय संघाला. पहिल्या षटकामध्ये ज्या 22 धावा आल्या होत्या त्या 22 धावा इथे कव्हर करतोय. इथे या वेळेला मात्र दिशाहीन चेंडू आउटसाइड लेग स्टिक वाईड डिक्लेअर केला जातोय. धावसंख्या एकूण पोहोचते या 2 धावाच्या सहाय्यानं 27. पहिल्या षटकामध्ये धावा आल्या होत्या 22. या दुसऱ्या षटकामध्ये आतापर्यंत मात्र धावा येत आहेत 5. यज्ञेश गोलंदाजी मार्कवर तयार. ओहो, हलक्या हातानं बॉलर बॅक ड्राईव्ह, थोडं फॉलो थ्रू मधून निसटतोय. चेंडू जातोय स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. धाव मिळेल फक्त एक. आणि टाळ्यांच्या गजरानं मात्र या गोलंदाजाला दाद देत आहेत त्याचे टीममेट्स. आणि का देऊ नये, कारण खूप चांगली गोलंदाजी साकारली आतापर्यंत. 5 चेंडू फेकले गेले, धावा खर्च करतोय फक्त 6. 1 बॉल टू गो. सोडून दिलाय वाईट साठी. खूप चांगलं जजमेंट फलंदाज आकाश याचं, परंतु या धावा मात्र मिळतील 2. आणि पुन्हा एकदा रिलोड करावं लागेल स्वतःला यज्ञेशा. वाईड वगळता जर का बघितलं गेलं तर षटकामध्ये अजूनपर्यंत एकही मोठा फटका आला नाहीये. खूप चांगली गोलंदाजी यज्ञेश. फुलटॉस चेंडू, गॉट द ट्रीटमेंट. इट्स गॉन अप हाय इन द एअर अँड इट्स गॉन अप ओव्हर दी डीप खाऊ कॉर्नर रिजन फॉर 6. सेकंड 6. आणि इथे या षटकामधील मी म्हणेन शेवटच्या चेंडूवर का होईना मात्र या षटकाला मात्र मी म्हणेन मोठ्या धावसंख्येमध्ये मात्र रूपांतर करण्यात आलं. आणि 12 चेंडूंच्या अखेरीस मात्र धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते ती 36 वर. येस, आणि नेक्स्ट मॅच अनाउन्समेंट. गजानन तुर्भे आणि RSA गोठिवली दोन्ही कॅप्टन्स जर का आपण उपस्थित असाल तर आमच्या मुख्य कक्षामध्ये टॉसिंगसाठी यायचे प्लीज. RSA गोठिवली आणि त्यांच्या विरोधात गजानन तुर्भे. बोथ द कॅप्टन्स प्लीज इनिशिएट टुवर्ड्स दी मेन पेव्हलिंग बॉक्स फॉर नेक्स्ट मॅच टॉसिंग. 2 षटक आणि 2 षटकाच्या अखेरीस धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते ती 18च्या सरासरीने धावपल करते ती 36 वर. पहिल्या षटकामध्ये धावा आल्या होत्या 22. दुसऱ्या षटकामध्ये मात्र धावा आल्या 14. थोडंसं कव्हर अप केलं. आता मात्र नवीन षटक, नवीन गोलंदाज मिस्टर रवी. हलवार पद्धतीचा फुल टॉस चेंडू
पुन्हा एकदा ज्युसी फुलटॉस जरी म्हटलं तरीही चालेल. षटकार. अनुप पाटील सारख्या हाय पोटेन्शियल खेळाडू समोर मात्र तुम्ही असे फुलटॉस चेंडू फेकू शकत नाहीये. आणि जेव्हा जेव्हा मात्र असे मैदानामध्ये फुल ओव्हर लेंथ फुलटॉस चेंडू आपल्याला पाहायला मिळतात तेव्हा तेव्हा मात्र ट्रीटमेंट पाहायला मिळते. नॅचरल हार्ड हिटर अनुप पाटील याच्या बॅटमधनं हा दुसरा षटकार पाहायला मिळतोय आणि इनिंगचा चौथा षटकार. पहिल्या षटकामध्ये 2 षटकार आपल्याला पाहायला मिळाले होते. दुसऱ्या षटकामध्ये शेवटच्या चेंडूवर एक षटकार पाहायला मिळाला आणि आता मात्र तिसऱ्या षटकाची सुरुवात. आणि जसं जसं उत्तरोत्तर मात्र आपण स्लॉग ओव्हर्सकडे जाऊ तसं तसं मात्र मी म्हणेन पुन्हा एकदा आपल्याला षटकार आणि चौकारांची आतषबाजी पाहायला मिळेल. कारण दोन्ही सलामीचे फलंदाज पूर्णपणे सेट झालेत, आकाश आणि अनुप. पहा, बॅक टू बॅक 2 consecutive sixes, 2 in a row now. He is on attack, मिस्टर अनुप पाटील. ज्या नावानं या नवी मुंबई परिसरामध्ये त्याच्या नावाचा दबदबा आहे तो दबदबा पूर्णपणे या स्पर्धेमध्ये सुरुवातीला या पहिल्याच सामन्यामध्ये मी म्हणेन तो दाखवतोय. धावसंख्या पाहायला मिळते ती तब्बल 48 वर. 2 चेंडू. आता मात्र प्रेशर असेल, दडपण असेल रवीकडे. कॅन ही बी 3 in a row? इथे थोडस कमबॅक. वाईड यॉर्कर, सूझबूझ भरी गोलंदाजी. फलंदाजाचा स्टान्स त्यानं ओळखला आणि अवे फ्रॉम द बॉडी चेंडू मात्र सरळ सोडून दिला होता वाईट साडी. पंच या चेंडूला डॉट बॉल निर्धाव घोषित करतात. यतीनदादा भुईर स्वतः आयोजक आहेत आणि खूप चांगली संकल्पना त्यांच्या माध्यमातून रबल बॉल क्रिकेटची. यावेळेला मात्र फुल पॉवरफुल अँड दॅट इज गॉन 6 रन वन्स मोर टाइम. आता मात्र या षटकामधील तिसरा षटकार पाहायला मिळतोय. धावसंख्या मात्र 50 क्रॉस करतोय. कॉंग्रॅच्युलेशन्स. जय गजानन कुक्षेत संघ पोहोचतोय या षटकाराच्या साहाय्यानं तब्बल 54 वर, 5 वर 4. आणि रबर बॉलच्या स्पर्धेमध्ये आपल्याला ही धावसंख्या मात्र नेहमीच पाहायला मिळते. आपण गोठिवलीची स्पर्धा पाहिली असेल, तिथे देखील 100 धावा क्रॉस झाल्या होत्या. अगदी या षटकामधील अजूनही 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. दडपण आहे रवीकडे कारण अनुप याची बॅट तलपतीये. आतापर्यंत त्याच्या इनिंग मध्ये 4 षटकार आपल्याला पाहायला मिळालेत. ही इज ऑन अटॅक वन मोर टाइम अगेन्स्ट मिस्टर रवी ऑन द बॉलिंग मार्क राईट मोर द विकेट. पंचांच्या डाव्या अंगानं थोडासा टप्पा बदललाय. येस इट इज ट्रॅप. आणि इथे फलंदाज ज्या फलंदाजाला मात्र नक्कीच बाद करण्याचे मानस होता तो फलंदाज मात्र आता तंबूच्या आश्रयाला जातोय आणि पहिली विकेट प्राप्त करतोय गोलंदाज रवी. इथे मात्र 3 षटकार खाल्ल्यानंतर मात्र मी म्हणेन हा कमबॅक करणारा एक अंडरस्टँडिंगचा गोठिवली संघाचा क्रिकेट. खूप चांगलं कमबॅक आणि बॅट्समन अनुप इथं वैयक्तिक 33 धावा काढून मात्र बाद होतोय. आणि अनुप पाटील जसा बाद होतोय वन डाऊनच्या स्वरूपात नवीन फलंदाज अँड आयडियल कॅन्डिडेट फॉर 3rd पोझिशन मिस्टर दीपक पाटील, ज्यानं नवी मुंबईतील क्रिकेटला एक खूप चांगला दर्जा निर्माण करण्याचा एक जबरदस्त यशस्वी आणि एक प्रामाणिक प्रयत्न केलाय. एक फिटनेस ॲथलीट जरी म्हटलं तरीही चालेल. कुक्षेत गावचा हा हिरा सूरजजी पाटील नगरसेवक, त्यांच्या मागोमाग मात्र मी म्हणेन दीपकदादा पाटील यांनी मात्र खूप चांगलं योगदान या नवी मुंबईच्या क्रिकेटला दिलंय. आता मात्र रबल बॉलच्या स्पर्धेमध्ये घरच्या संघासोबत मात्र खेळताना वन डाऊनच्या स्वरूपात मात्र इथे फलंदाजीसाठी उतरलेत. नॉन स्ट्रायकर एंडवर असतील. गोलंदाज रवी, शेवटचा चेंडू. ओहो हो, बॅट फिरवली होती, बॅट स्विंग चांगली होती, बॅटचा एज लागलाय. फॉलो थ्रू मध्ये चेंडू गॅदर करेल रवी. शेवटच्या चेंडूवर मात्र धाव मिळेल फक्त एक इव्हेंट फुल गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली. सुरुवात 2 षटकारांना झाली होती, शेवट मात्र 2 चेंडूमध्ये 1 गडी बाद केला आणि शेवटच्या चेंडूवर मात्र धाव अर्जित केली फक्त 1. एकंदरीत काय तर या षटकामध्ये
3 षटकार आणि 1 सिंगल 1 विकेट आपल्याला पाहायला मिळाले. 19 धावा खर्च केल्या. 3 षटकांचा खेळ इथं संपतोय आणि आता मात्र स्लॉकचं षटक, थोडीशी टीम मीटिंग आपल्याला पाहायला मिळते गोठिवली संघाच्या वतीनं. राकेश प्रतिष्ठान गोठिवली या नावानं मात्र इथे हा संघ खेळ करतोय. 3 षटकं संपले आणि धावसंख्या पोहोचते ती 55 वर. 55. एक गडी बाद झाले. आता मात्र लायसन्स असेल दीपकदादा पाटील आणि आकाश यांच्याकडे, कारण अजूनपर्यंत 11 खेळाडू आणि 11 खेळाडूंपैकी फक्त अनुप पाटील बाद झालाय. त्यानंतर मात्र उर्वरित अंतिम अखेर निर्माणीचे फायनलचे 6 चेंडू. रुणाल म्हात्रे गोलंदाजी मार्कवर. पुन्हा एकदा एक जबरदस्त कल्पक असा गोलंदाज रुणाल, ज्याचा परफॉर्मन्सचा जर का विचार केला तर गेल्या काही स्पर्धा आणि रबर बॉलची गोठिवलीची स्पर्धा मात्र खूप चांगली रंगवली होती रुणालनं. तू रुणाल ऑन द बॉलिंग मार. अंतिमचे 5 चेंडू. समोर आहेत फलंदाज दीपकदादा पाटील ऑन स्ट्राइक. वन्स मोर रुणाल. ओहो हो, पहिल्या चेंडूवर आक्रमक पवित्रा, कारण मगाशी उल्लेख झाला लायसन्स आहे. कारण अंतिमचे चेंडू आणि टेनिस क्रिकेटमध्ये, रबर बॉल क्रिकेटमध्ये हे नेहमीच पाहायला मिळतं. शेवटच्या चेंडूवर मात्र फलंदाजांना कोणत्या प्रकारचा सेट होण्यासाठी वेळ नसतो, मार्जिन नाहीये. पहिल्या चेंडूपासून आक्रमक पवित्रा घ्यावा लागतो, त्यामुळे चेंडूची लाईन जज करणं थोडंसं डिफिकल्ट होतं. इथे मात्र गोलंदाज आपलं वर्चस्व, आपल्याकडे असलेलं स्किल सेट खूप चांगलं दाखवतोय. टप्पा बदललाय. चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक झेलखाली येतील. एलिव्हेशन मात्र नाही या चेंडूवर आणि इथे रवी मी म्हणेन झेल पकडतो आणि फलंदाज आकाश याची मात्र एक खूप चांगली इनिंग मी म्हणेन कम टू एन एंड आणि इथे पहिलं यश प्राप्त करतोय गोलंदाज रुणाल. आकाश याच्या बॅटमधून आपल्याला 2 षटकार पाहायला मिळाले आणि 17 धावांची वैयक्तिक खेळी कुक्षित आणि त्यांच्या विरोधात आपल्याला पाहायला मिळतंय राकेश प्रतिष्ठान गोठिवली. नाणेफेक जिंकली ती गोठिवली संघानं. पहिल्यांदा क्षेत्ररक्षण त्यांनी स्वीकारला आणि पहिल्या चेंडूपासून मात्र मी म्हणेन कुक्षित संघानं जो आक्रमक पवित्रा घेतला, अनुप आणि आकाश याची खूप चांगली भागीदारी आपल्याला पाहायला मिळाली. अनुप वैयक्तिक मात्र बाद झाला 33 धावांवर आणि मागोमाग मात्र 17 धावांवर आकाश बाद झालाय. थोडंसं कल्पक फटका, परंतु चेंडू डी झोन कडे जातोय. धाव मिळेल फक्त 1. मैदानाचं थोडंसं रिस्ट्रिक्शन आहे आणि उजव्या हाताच्या फलंदाजांना नेहमीच आपल्याला स्क्वेअर ऑफ द विकेट फटके नेहमीच पाहायला मिळतात. ऑनसाईडचे फटके असतील, मग त्याच्यामध्ये डी बॅकवर्ड स्क्वेअर लेग असेल, स्क्वेअर लेग असेल, त्याच्यानंतर फाईन लेग, लॉंग लेग, अगदी मी म्हणेन इम्प्रोव्हायझेशन लॉंग स्टॉपमध्ये देखील फटके पाहायला मिळतात. परंतु या मैदानाचा भौगोलिकदृष्ट्या जर का विचार केला तर रिस्ट्रिक्शन आहे, म्हणूनच मागच्या बाजूला धाव मिळेल फक्त 1. शक्यतो या मैदानावर मात्र व्ही शेपमध्ये आणि अक्रॉस द लाईन जरी म्हटलं तरी देखील स्क्वेअर लेग पर्यंत मात्र चौकार आहे. यावेळेला मात्र रुणाल पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर तयार. ओव्हर द विकेट, आउटसाइड ऑफ स्टिक. इनस्विंगचा हा चेंडू मात्र विथ द स्पिन खेळायचा होता. दुसऱ्या धावाचा थोडासा प्रयत्न होईल आणि इथे फलंदाजाला परतावं लागतंय. धाव मिळेल फक्त 1. एकूण धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. 4थं षटक प्रगतीपथावर असताना 59 धावांवर मात्र आता मी म्हणेन अंकुश लागलाय. यस, आणि इथे मात्र आमच्या सोबत जोडले गेले तर स्कोररच्या भूमिकेमध्ये, मुख्य गुणलेखाच्या भूमिकेमध्ये राकेश, आणि ते मात्र आम्हाला सांगतायत की अंतिमचं षटक आहे. अंतिमच्या षटकामधील एक अंतिमचा चेंडू बाकी असेल आणि नवीन फलंदाज नॉसेकर एंडवर पाहायला मिळेल फारुक. स्ट्रायकर एंडवर दीपक आणि अंतिमचा चेंडू. 1 बॉल टू गो ऑफ दिस व्हेरी फायनल ओव्हर ऑफ दिस व्हेरी फर्स्ट इनिंग ऑफ दिस व्हेरी फर्स्ट मॅच ऑफ दिस मेगा टुर्नामेंट. सरळ सोडून दिलाय. पंच मात्र निर्धाव घोषित करतायत डॉट बॉलची सांगत आणि दिस इज द एंड ऑफ दिस सक्सेसफुल ओव्हर. षटक जे मात्र हवं होतं ते षटक मात्र गोठिवली संघाला मिळालंय आणि कौतुक होईल या गोलंदाजाचं. रुणाल म्हात्रे इथे मात्र नक्कीच हे षटक फेकलंय. फक्त 4 धावा खर्च केल्या आणि गडी बाद केले 2. खूप चांगली गोलंदाजी. 4 षटकं आणि 4 षटकांचा खेळ समाप्त झाला आणि 4 षटकाच्या अखेरीस एकूण धावसंख्या झाली ती 59 आणि जिंकण्यासाठी कंपल्सरी चेस हा नियम आम्ही इथं मात्र वापरतोय. तर मात्र 24 चेंडू
आणि जिंकण्यासाठी 15ची सरासरी आपल्याला पाहायला मिळेल. रिक्वायर्ड रन रेट असेल 15, जिंकण्यासाठी 60 धावांची गरज. येस, आणि एक अनाउन्समेंट आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. माझा आवाज कसा शार्प आहे ना, त्याच्यामुळे मला कसा व्हॉल्यूम कमी राहतो. येस, आणि एक अनाउन्समेंट आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. या स्पर्धेमधील फायनलच्या मॅचसाठी मात्र मॅन ऑफ द मॅचसाठी एक टी शर्ट प्रदान करण्यात येते. मयुरी स्पोर्ट्सचे ओनर आणि आमचे मित्र केतन शेलार गोठिवली संघाचे खूप चांगले खेळाडू आहेत आणि त्यांच्या वतीनं या स्पर्धेतील फायनलच्या मॅचसाठी मात्र मॅन ऑफ द मॅचसाठी एक टी शर्ट आमच्यापर्यंत त्यांनी सुपूर्द केली. आम्ही त्या आयोजकांना पर्यंत सुपूर्द करतोय. ही अनाउन्समेंट आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. मयुरी स्पोर्ट्स ज्यानं नुकतंच न्यू शॉप लॉन्च केलंय, जिकडे ऑल स्पोर्ट्स गारमेंट्स असतील, तसेच स्पोर्ट्स रिलेटेड ऑल सर्व्हिसेस, गुड्स अँड सर्व्हिसेस मात्र उपलब्ध करण्यात येतील. मयुरी स्पोर्ट्सचे ओनर प्रोप्रायटर मिस्टर केतन शेलार गोठिवली. आगामी लढत मी अनाउन्स करेन. दोन्ही कॅप्टन्स आपण लगेचच नाणेफेकीसाठी यायचे प्लीज. RSA गोठिवली आणि त्यांच्या विरोधात गजानन तुर्भे. येस, आणि 24 चेंडूने जिंकण्यासाठी 60 धावा. जर का धावफलकाचा जर का विचार केला तर मात्र मी म्हणेन प्रति षटकामागे 15 धावा रिक्वायर्ड रन रेट, आणि 15 धावा जर का प्रति षटकामागे काढायचे असतील तर मात्र एखाद दुसरा मोठा फटका, एखाद दुसरी बाउंड्री यायला पाहिजे. रबर बॉलची स्पर्धा आहे, त्यामुळेच प्रत्येक सामन्यामध्ये आपल्याला मात्र नक्कीच 60+ अराउंड 70-80 या धावा मात्र नक्कीच मिळतील, पाहायला मिळतील अशी एक अपेक्षा. छोटं ग्राउंड आहे, भौगोलिकदृष्ट्या जर का विचार केला तर मात्र चला क्षेत्ररक्षण सजून घ्या. अनुप पाटील अँड टीम. थोडासा उशीर कारण आज पहिला दिवस. शुभम, मी विनंती करेन प्लीज कॉन्टॅक्ट मेन पॅव्हलियन बॉक्स. शुभम, आमच्या कक्षाशी संपर्क साधायचा प्लीज. या स्पर्धेचं टायटल जर का बघितलं गेलं तर लफडा चषक 2021. मागच्या स्पर्धेचं टायटल बघितलं गेलं तर कोंबडा चषक 2021 होतं. अगदी एक आगळी वेगळी भूमिका राहिली आहे या संपूर्ण नवी मुंबईमध्ये. आणि
यानंतरची लढत मी पुन्हा एकदा कॉल करू इच्छितो. गजानन तुर्वे आणि RSA गोठिवली दोन्ही कॅप्टन्स आपण उपस्थित असाल तर लगेचच नाणेफेकीसाठी या. येस, आणि दुसऱ्या इनिंगला सुरुवात होते. नवीन गोलंदाज, पहिला षटक ज्याच्याकडं भरवसा दाखवलाय, मॅन विथ हाय कॉन्फिडन्स, ऑलवेज सीन ऑन ग्राउंड, मिस्टर ब्रिजेश. खूप चांगला बांधा आहे त्याचा. पर्सनॅलिटीचा जर का विचार केला तर परमिटेशन कॉम्बिनेशन खूप चांगले आहे. जवळजवळ अराउंड 6 फीट हाईट आणि अगदी मी म्हणेन धाकड असा बांधा. डावखुऱ्या हाताचा गोलंदाज असल्या कारणानं मात्र मी म्हणेन थोडंसं नॅचरल बेनिफिट देखील मिळतं उजव्या हाताचे फलंदाज जेव्हा जेव्हा समोर असतात. पहा, या वेळेला पीक केलाय, चेंडू हवेमध्ये, आकाश झेलका आणि फलंदाज बाद. येस, आणि संघाचा मोठा फलंदाज, मोठा मोहरा मात्र मी म्हणेन शून्यावर बाद होतोय. निलेश पाटील एक भरवशाचा फलंदाज, परंतु थोडस मी म्हणेन या फटक्यामध्ये इलिव्हेशन मिळालं नाहीये. लॅक ऑफ इलिव्हेशन, लॅक ऑफ कॉन्फिडन्स हा फटका आपल्याला पाहायला मिळाला. बॅकफुटवरनं या चेंडूला ड्रॅग करायचा होता. ताकद जी जनरेट करायची होती ती जनरेट करता आली नाहीये. चेंडूवर मात्र हाईट जास्त घेतली आणि त्यामुळेच की काय चेंडू हवेमध्ये दीर्घकाळ राहिला आणि आकाश कोणतीही चूक न करता हा झेल अगदी सहजरित्या टिपला गेलाय. पहिली विकेट तंबूच्या आश्रयाला. आणि इथून पुढे मात्र 60 धावा एक फायटिंग टोटल आहे. असं नाहीये की 60 धावा चेस होणार नाही, परंतु अनुप पाटील याचा मात्र कॅप्टनशिप आणि संघाचा जर का विचार केला तर गोलंदाजी मात्र खूप चांगली आहे. गोलंदाज कसं काय मात्र मी म्हणेन परफॉर्मन्स करतायत, कसे काय रोल करतील आणि काय एक्झिक्युशन करतील यावर मात्र या संपूर्ण स्पर्धेतील या सामन्यातील चित्र मात्र पाहायला मिळेल. नवीन फलंदाज डावखुऱ्या हाताचा मात्र मयुरेश पाटील आपल्याला पाहायला मिळेल. अ मॅन विथ हाय 6 हिटिंग ॲबिलिटी ऑन स्ट्राईक. थोडस पाहणी करतोय मैदानाची. रबर बॉलची ही स्पर्धा. डावखुऱ्या हाताचा फलंदाज समोर आहे, डावखुऱ्या हाताचा गोलंदाज समोर आहे ब्रिजेश. शॉर्ट पिच चेंडू, पहा ताकद. हाच चेंडू मला वाटतंय मगाशी निलेशला देखील होता, परंतु निलेश यानं मात्र मी म्हणेन थोडासा रूम बनवण्याचा प्रयत्न केला. इथे या फलंदाजानं मयुरेश यानं मात्र नी बेंड केला. नी बेंड करून मात्र वेट ट्रान्सफर केला आणि फटका सजवलाय. इट इज कॉल्ड एम्ब्रॉयडेड स्ट्रोक. पहिला षटकार. 6 धावानं मात्र धावफलकाचं मी म्हणेन दार इथं उघडते आणि षटकारानं धावसंख्या पोहोचते ती गोठिवली संघ 6वर. इथून पुढे मात्र चांगली गोलंदाजी करावी लागेल ब्रिजेश याला. टिचून मारा करावा लागेल. मैदान स्मॉल साइज आहे, त्यामुळेच या मैदानामध्ये मात्र मी म्हणेन धावांचा पाऊस आपल्याला पाहायला मिळेल. भौगोलिक दृष्ट्या जर का विचार केला तर मात्र मागच्या बाजूला ठाणे क्रीक, खारे वारे नेहमीच पाहायला मिळतात. सद्य परिस्थिती जर का विचार केला तर संथ वारे, हवेमध्ये थोडासा दमटपणा आपल्याला पाहायला मिळतोय. पहिला चेंडू एक विकेट प्राप्त केल्यानंतर मात्र दुसऱ्या चेंडूवर मात्र मी म्हणेन पहिलाच चेंडू फेस करत असताना मयुरेश यानं मात्र आक्रमक पवित्रा घेतलाय. ब्रिजेश तयार. पंचांच्या आता मात्र उजव्या अंगानं चेंडू हवेमध्ये. क्षेत्ररक्षक मात्र मी म्हणेन थोडंसं फंबलिंग, कारण लक्ष मात्र मी म्हणेन थोडंसं डिस्ट्रॅक्शन झालं होतं. चेंडूचा कलर आहे व्हाईट आणि अगदी मी म्हणेन अवकाशामध्ये मात्र निरभ्र वातावरण आपल्याला पाहायला मिळेल. त्यामुळेच की काय थोडंसं कुठेतरी डिस्ट्रॅक्शन, कारण पांढऱ्या रंगाचं कोणती वस्तू हवेमध्ये फेकल्यानंतर मात्र ती पकडण्यामध्ये थोडंसं डिफिकल्ट होतं. त्याऐवजी जर का आपण टेनिसचं क्रिकेट खेळतो तेव्हा मात्र हिरव्या किंवा थोडंसं पिवळसर रंगाचं तो चेंडू, आणि त्यामुळेच की काय थोडंसं जजमेंट मी म्हणेन कंपॅरेटिव्हली इथे मात्र थोडंसं कठीण होते. ह्या वेळेला मात्र संधी होती
ती मयुरेश पाटील सारख्या फलंदाजाला बाद करण्याची मात्र ती संधी मात्र उचलता आली नाहीये. 2 धावा मिळाल्या या चेंडूवर मात्र पुन्हा एकदा लॉफ्टेड ऑन ड्राइव्ह दॅट इज गॉन अप हाय अँड हँडसम ह्यूज अँड ह्युमंगस. इट्स अ ब्युटिफुल बॅटिंग परफॉर्मन्स बाय मिस्टर मयुरेश पाटील. खूप चांगलं शॉट सिलेक्शन पाहायला मिळतंय. शॉर्ट पिच चेंडूला मात्र खूप चांगल्या पद्धतीनं जागेवरूनच पूल केलाय. दुसरा षटकार आणि एकूण धावसंख्या पोहोचते ती 14 वर. अजूनही 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. जी सरासरी हवी होती राकेश बरोबर ती सरासरी आता मात्र मेंटेन करतोय मयुरेश. जो फलंदाज स्वस्तात बाद झाला त्या फलंदाजाला मात्र पूर्णपणे कव्हरअप केलंय. अजूनही 2 चेंडू शिल्लक आहेत. मी म्हणेन जर एखाद दुसरी धाव जरी आली तरी वावगं ठरणार नाहीये. परंतु मयुरेश यानं मात्र आक्रमक पवित्रा घेतलाय. ब्रिजेश तयार. हलवार पद्धतीचा चेंडू पीक केलाय. मात्र पुन्हा एकदा खराब क्षेत्ररक्षण फारुक याच्याकडनं. पुन्हा एकदा 2 धावा. 2 more added in the total. Total score shifted to 16. 1-6. 1 ball to go up this very first over. 16 धावा. आणि जेव्हा जेव्हा मैदानामध्ये असे झेल निसटतात तेव्हा तेव्हा मात्र एक मैदानामध्ये एक निगेटिव्ह वाइब्स आपल्याला पाहायला मिळतात. थोडीशी मी म्हणेन थोडं दडपण असेल त्या क्षेत्ररक्षकावर. आणि इथून पुढे मात्र मयुरेश याला मिळालेले हे 2 जीवनदान 2 चान्सेस. अंतिमचा चेंडू असेल ब्रिजेश. डाऊन द अटॅक बॅटचा एज बिहाइंड द स्टिक्स थोडंसं ग्रिपिंग केलं जातंय. डॉट बॉलची सांगता. एंड ऑफ द व्हेरी फर्स्ट ओव्हर. पहिल्या षटकाच्या अखेरीस धावसंख्या आपल्याला पाहायला मिळत आहेत त्या 16. आणि अंतिमचा कॉल आम्ही करतोय गजानन तुर्बे कॅप्टन ऑफ गजानन तुर्बे या पण नाणेफेकीसाठी. कारण RSA गोठिवली संघाचा कर्णधार मात्र आमच्या मुख्य कक्षामध्ये नाणेफेकीसाठी उपस्थित आहे. यानंतर मात्र आयोजकांच्या वतीनं तुम्हाला मात्र पॅनल्टीला सामोरं जावं लागेल. मी विनंती करतोय या पण नाणेफेकीसाठी. आणि आजच्या संपूर्ण दिवसामध्ये कोणकोणत्या टीम्स आहेत आपण ही स्पर्धा लाईव्ह कव्हर करतोय PDC लाईव्हच्या माध्यमातून. ऑनलाईनच्या माध्यमातून जे प्रेक्षक आमच्यासोबत जोडले गेलेत त्यांच्या माहितीसाठी सांगू इच्छितो आजच्या दिवसामध्ये येणारी लढत असेल आगामी लढत नेक्स्ट मॅच बिटवीन गजानन तुर्बे आणि त्यांच्या विरोधात RSA गोठिवली. त्यानंतर दुसऱ्या गटामध्ये बोनकोडे 11 बोनकोडे आणि त्यांच्या विरोधात जय गणेश सारसोले. त्यानंतर दिविशा ऐरोली आणि त्यांच्या विरोधात मंगल स्मृती सारसोले. त्यानंतर ग्रुप C मध्ये 4 संघ आपल्याला पाहायला मिळतील. त्या 4 संघामध्ये एकविरा 11 बेलापूर त्यांच्या विरोधात खुद्द आयोजक संघ आपल्याला पाहायला मिळेल लफडा 11 जुहगाव. आणि तदनंतर जर का बघितलं गेलं तर वहाल आणि एकदंत अशी अंतिमची लढत फ्रेश सामना पाहायला मिळेल. यस चला अनुप पाटील तुमचा संपूर्ण संघ स्क्वॉड चला क्षेत्ररक्षण सजवून घ्या प्लीज. डू नॉट टेक एक्स्ट्रा टाइम. लगेचच आपण क्षेत्ररक्षण सजवून घ्या कारण आमच्याकडे आज मात्र मी म्हणेन 12 संघ खेळ करणार आहेत. चला लगेचच क्षेत्ररक्षण सजवून घ्या प्लीज. पहिल्या षटकाच्या अखेरीस धावसंख्या आपल्याला पाहायला मिळाली ती 16. 60 धावा असं टार्गेट सेट केलं असताना पहिल्या षटकामध्ये ज्या धावा आवश्यक होत्या ॲव्हरेज 15चं होतं ते मात्र मेंटेन केले गेले. नवीन गोलंदाज अमन फुलटॉस चेंडू गॉट द ट्रीटमेंट. स्वराज ही विल मेक नो मिस्टेक. आणि या वेळेला मात्र पंचांकडनं थोडीशी अपील. हा षटकार आपल्याला पाहायला मिळते. 6 धावांना संघाची एकूण धावसंख्या 22 वर पोहोचते. 22.
स्वराज इज अ गुड क्रिकेटर. एनिवे वी नो ही विल रिस्पेक्ट द गेम. पंच आहेत आणि नक्कीच पंचांकडनं मात्र मी म्हणेन ह्या वेळेला मात्र डिसिजन लीगल डिलिव्हरी असेल. आणि पंचांना देखील आम्ही सूचित करू इच्छितो कुठलाही डाऊट असेल तर मात्र तुम्ही तिसऱ्या पंचांकडे मात्र नक्कीच मागणी करू शकता. ह्या वेळेला मात्र या धावा मिळतील 6. आणि हा असेल नो बॉल. मगाशीच या स्पर्धेचा उल्लेख झाला. इट्स अ वेल डिसिप्लिन टुर्नामेंट ऑर्गनाइज बाय मिस्टर विजेंद्र आणि यतीन भोईर. या संयुक्त विद्यमाने मात्र इथे खऱ्या अर्थानं जर का बघितलं गेलं तर खूप चांगली स्पर्धा साकारण्यात येते. नो बॉल असेल. 7 धावा मिळाल्या. इथे हा पुन्हा एकदा चेंडू सरळ सोडून दिला. इट्स अ वाईड बॉल अँड फ्री हिट कंटिन्यूज. पहिल्या षटकामध्ये धावा आल्या होत्या 16. दुसरं षटक. पहिला चेंडू नो बॉल. धावा त्याच्यावर आल्या 6. त्यानंतर व्हाईट बॉल. अजूनही एक चेंडू झालेला नाहीये. धावा येत आहेत 8. ह्या वेळेला इनसाइड आउट. टेनिस क्रिकेटचा ग्लॅमर, टेनिस क्रिकेटची ग्लोरी आणि दॅट इज मॅग्निफिसेंट बॅटिंग परफॉर्मन्स बाय मिस्टर स्वराज म्हात्रे. काय फटका सजवलाय पहा. हार्दिक पांड्याची आठवण करून देणारा हा फटका होता. जागेवरूनच पिक केला, जज केला, सरळ लॉफ्ट केला, डेलिव्हर केलाय षटकारासाठी. धावसंख्या पोहोचते ती तब्बल 30 वर. अगेन व्हाईट बॉल. थर्ड व्हाईट बॉल ऑफ द इनिंग. धावसंख्या 26. अजूनही 17 चेंडू आणि जिंकण्यासाठी फक्त माफक टार्गेट 19. 19 29. ओहो हो हो. पुन्हा एकदा पंचांकडे लक्ष असेल आणि दॅट इज वन मोर टाइम सिक्सर. स्वराज ऑन अटॅक नाव. या षटकामधील स्वराजाच्या बॅटमधील तिसरा षटकार आपल्याला पाहायला मिळतोय. ही इनिंग मध्ये मी म्हणेन एक हाती इनिंग आणि लवकर इनिंग समाप्त करण्याच्या मनसुब्यामध्ये मैदानामध्ये उतरलाय. अजूनही 4 चेंडू शिल्लक असलेले दुसऱ्या षटकामधील. दॅट इज स्पोर्ट्समनशिप, स्पिरिट ऑफ द गेम शोन बाय मिस्टर स्वराज. जसा मात्र चेंडू मात्र बॅटला स्पर्श करून गेला बिहाइंड द स्टिक्स बिफोर विकेट कीपर अँड बॉलर अपील करेल त्या अगोदर मात्र त्यांनी आपली पॉपिंग क्रीज सोडली आहे. मात्र सामना खुला केलाय. मी म्हणेन या षटकामध्ये थोडीशी महागडी गोलंदाजी परंतु एक विकेट मात्र प्राप्त करतोय स्वराज. याची खेळीचा जर का विचार केला तर 4 चेंडू त्यानं फेस केले, 3 षटकार आपल्याला पाहायला मिळाले आणि इथे मात्र मी म्हणेन सामना ओपन केला. आणि ह्या वेळेला मात्र अजूनही या षटकामधील 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे. नेक्स्ट मॅच टॉसिंग इथे होते. लोअर फुल टॉस. बॅकफुटवरनं हलक्या हातानं बॅकफुट पुश केलाय चेंडूला. पेक्षा कव्हर्स मध्ये दीपकदादा पाटील यांच्याकडे जातो चेंडू. धाव मिळेल फक्त 1. धावसंख्या पोहोचते ती 38 वर. अजून या षटकामधील 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. चला थोडंसं स्पीडअप करायचं गोटिवली संघ, कारण यानंतर मात्र बरेचसे सामने आपल्याला या संपूर्ण दिवसामध्ये कव्हर करायचे आहेत. 8+4 कारण रबर बॉलची एक ही स्पर्धा आपण पाहताय. इरेग्युलर क्रिकेटमध्ये रबर बॉलच्या स्पर्धेचं मात्र नक्कीच नामांकन केलं जातं आणि स्पर्धांचं मात्र मी म्हणेन मोर ऑफ एंटरटेनमेंट. इथे या वेळेला मात्र नो बॉल. अगदी +1 या धावा मिळतील. 2 प्लस मिळेल फ्री हिट आणि दबाव पाहायला मिळतोय गोलंदाज अमन याच्याकडे. या 2 धावांना मात्र संघाची एकूण धावसंख्या आपल्याला पाहायला मिळाली ती 40. 4-0. 4 वर 0. आता इथून पुढे मात्र
बदली गोलंदाज, रिप्लेस बॉलर, संपूर्णपणे सामन्यामध्ये पकड मजबूत करतोय गोठिवली संघ. राकेश प्रतिष्ठान अर्थातच MS गोठिवली हा संघ, आणि या संघानं मात्र या स्पर्धेमधील पहिल्याच सामन्यात फलंदाज गोलंदाज या दोन्ही डिपार्टमेंटमध्ये खूप चांगलं मी म्हणेन रोल जो डिफाईन केला होता तो रोल मात्र मी म्हणेन परिपूर्ण केला, आणि सामन्यामध्ये खूप चांगला शिरकाव करताना आपल्याला पाहायला मिळतोय. 60 धावांचं टार्गेट होतं पहिल्या षटकामध्ये, 60 धावा चेस करत असताना मात्र धावा आल्या 16. दुसरं षटक थोडंसं महागडं आपल्याला पाहायला मिळतंय. अजूनही त्या षटकामधील एक चेंडूचा खेळ बाकी आहे. 2 गोलंदाज त्या षटकामध्ये वापरले गेले, कारण वेस्टाईच्या वरती 2 चेंडू रिलीज केल्यानंतर मात्र मी म्हणेन गोलंदाजाला रिस्ट्रिक्ट केलं गेलं अमन याला. तदनंतर मात्र आकाश यानं ते कव्हर अप केलं, आणि एकंदरीत काय तर दुसऱ्या षटकामध्ये आपल्याला मात्र तब्बल 3 षटकार पाहायला मिळाला, आणि टोटल धावा त्या षटकामध्ये आल्या 22. पहिल्या षटकामध्ये धावा आल्या 16. 24 आणि 16 2 षटकांचा खेळ होतोय, आणि 2 षटकांच्या अखेरीस धावसंख्या पोहोचते ती 40 वर. अजूनही 12 चेंडू आणि जिंकण्यासाठी 20 धावांची गरज आहे. 12 चेंडू 20 धावा. आपण 6 चेंडूमध्ये 6 धावा डिफेंड केलेल्या मागच्या स्पर्धेमध्ये पाहिल्या असतील गोठिवलीच्या मैदानामध्ये. शेवटच्या 2 चेंडूवर 2 धावा हवा, त्या अंतिमच्या चेंडूवर 2 धावा राहिल्या. त्यानंतर मात्र सामना मात्र गोठिवली संघाने तो खिशात घातला, आणि अगदी तुल्यबल वाशीचा संघ, गॅरोचा संघ मात्र निस्तनाभूत झाला होता. क्रिकेटचं गेम ऑफ ग्लोरियस अनसर्टेनिटीज म्हटलं जातं. चान्सेस, तुम्हाला चान्स घ्यावा लागेल. या वेळेला संधी घेतली आहे, संधी निर्माण करून दिली होती, कारण शॉर्ट पिच चेंडू हलवार पद्धतीचे याला पिक केलाय, पिक अँड लॉफ्टेड टुवर्ड्स दी लॉंग ऑन रिजन. इट्स हाय 6. खूप मोठा फटका षटकार पाहायला मिळाला, आणि या षटकाराच्या सहाय्यानं मात्र संघाची एकूण धावसंख्या पोहोचते ती तब्बल 46. अजूनही जिंकण्यासाठी फक्त 14 धावांची गरज आहे. गजानन तुर्बे संघ काय डिसिजन घेतलाय? चला मी विनंती करेन RSA गोठिवली संघ प्रतिस्पर्धी आपण देखील तयार राहायचंय. दोन्ही संघ वॉर्मअप करून घ्या, कारण यानंतर मात्र मी म्हणेन जितक्या लवकर आपल्याला ही स्पर्धा आणि जे संघ खेळ करतील आणि कमीत कमी वेळेचा अपव्यय टाळून मात्र नक्कीच जितका वेळ आपल्याला वाचवता येईल तितका वेळ वाचून आपण ही स्पर्धा कव्हर करण्याचा प्रयत्न करूया. बिकॉज टाइम इज ॲज इक्विव्हॅलंट ॲज मनी. ट्रीट टाइम ॲज मनी. जितकं आपण पैशाला महत्त्व देतो तितकं जर का वेळेला महत्त्व दिलं तर बऱ्याचशा गोष्टी आपण आपल्या लाईफमध्ये देखील साध्य करू शकता. या वेळेला मात्र सामन्याचा जर का विचार केला तर मात्र फक्त आणि फक्त 14 धावांची गरज आहे. पुन्हा एकदा जोरखस मारायचा होता, थोडंसं टायमिंग चुकलं गेलं बॅटचा एज. सामना मात्र मी म्हणेन अंग सोडलं गेलंय असं चित्र आपल्याला पाहायला मिळतं मैदानामध्ये. क्रिकेटमध्ये असं बऱ्याच वेळा होत असतं. अगदी श्रीलंकेचा जर का विचार केला, श्रीलंका टीमचा जर का विचार केला तर गेले 2 वर्षाचा कालखंड मी म्हणेन किती स्ट्रगल करतोय यंग जनरेशन. खूप सारे एक्सपेरिमेंट झाले तरी देखील यश काय मिळत नाहीये, कारण क्रिकेटमध्ये एक्सपेरिमेंट हे कालानुरूप होत असतात आणि ते करणं गरजेचं आहे. यावेळेला मात्र पुन्हा एकदा एक्सपेरिमेंट केलं गेले. खोलवर टप्प्याचा हा चेंडू इन स्विंगचा बॅटचा एज गेलाय. चेंडू जमिनी घरंगळत मात्र सीमारेषेलगत जाईल. धाव मिळेल फक्त 1. आणि आता मात्र जिंकण्यासाठी फक्त 11 धावांची गरज आहे. 9 चेंडू आणि 11 धावा. अजूनही या 3 चेंडूमध्ये जर का मी म्हणेन अणुपियानं जर का रिस्ट्रिक्ट केलं तर अंतिमच्या षटकामध्ये 9 ते 10 धावा मी म्हणेन चांगला मात्र सामना रंगेल. यात मात्र कुठल्या प्रकारची शंका नाहीये. हा चेंडू सरळ डीप मध्ये जातोय. क्षेत्ररक्षक आहे फेन्सिंग करत असताना मात्र इथे खूप चांगलं क्षेत्ररक्षण, चांगली चेंडू फेकी. धाव मिळेल फक्त 1 आणि धावा मात्र पोहोचत आहेत त्या 50 वर. अजूनही 10 धावांची गरज आहे. कॉंग्रॅच्युलेशन्स वन मोर टाइम गोठिवली संघ. अजूनही 10 मोर रन्स टू विन फ्रॉम लिमिटेड 8 बॉल्स टू गो. अजूनही 8 चेंडूंचा खेळ बाकी आहे. यावेळेला पीक केलाय. दिस टाइम इट्स गॉन अप
हाय अँड ओव्हर दी फेन्सिंग हा येईल पुन्हा एकदा दुसरा षटकार बॅट्समन रुणाल याच्या बॅटमधनं आणि आता मात्र फक्त 4 धावांची गरज. जस्ट 4 टू विन. द गेम लेफ्ट इज अ गेम ऑफ अ फॉर्मॅलिटी. फक्त औपचारिकता बाकी आहे. 4 धावांची गरज. समोर आहे हार्ड हिटर कृणाल, मॅन विथ गुड फॉर्म. रिसंट फॉर्मचा जर का विचार केला, खूप चांगली गोलंदाजी साकारतोय, खूप चांगली फलंदाजी देखील साकारतोय, खूप चांगलं क्षेत्ररक्षण त्यानं केलंय. एकंदरीत काय इन ऑल 3 डिपार्टमेंट्स खूप चांगलं कॉन्ट्रीब्युशन पाहायला मिळालं. आउटसाइड ऑफ स्टिक या चेंडूला मात्र पंच निर्धाव घोषित करतायत आणि 6 चेंडू आणि जिंकण्यासाठी अंतिमच्या षटकामध्ये धावा आपल्याला पाहायला मिळतील. रिक्वायर्ड रन्स फक्त 4. यस आणि स्मिथ हस्त चेहऱ्याने मात्र गोलंदाजी मार्कवर आपल्याला पाहायला मिळते. नवीन गोलंदाज ज्यांच्याकडे जबरदस्त अनुभव आहे, परंतु एखादा चमत्कारच मात्र कुक्षित आणि दीपक पाटील यांच्या संघाला मात्र मी म्हणेन काहीतरी एक नवीन या स्पर्धेमध्ये दाखवून देऊ शकतोय. या सामन्याचं चित्र जर का बघितलं गेलं फक्त 4 धावांची गरज आहे. गोलंदाजाकडे खूप चांगला अनुभव यावेळेला लाफ्ट केलाय चेंडू आणि हा मला वाटतंय विजयी फटका असावा आणि चेंडू मात्र मी म्हणेन सीमारेषेलगत जातो आणि हा चौकार आणि चौकाराच्या साहाय्यानं गोठिवली संघ विजयी ठरतोय. MS गोठिवली राकेश प्रतिष्ठान गोठिवली संघ मात्र पहिला मुहूर्ताचा विजय संपादित करतो आणि पुढच्या फेरीमधील आपला प्रवेश निश्चित करतोय. यानंतरची लढत गजानन तुर्बे आणि त्यांच्या विरोधात RSA गोठिवली.